नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. कुठून आहात तुम्ही? संजय रामदास लाटे, राहणार कोथरूड, तालुका श्रीगोंदा, हां, जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. तर आपण आज कोणत्या प्लॉटमध्ये आहे? भेंडीच्या भेंडी. प्लॉट. बरं. तर आपण या ठिकाणी कोणती खतं दिलीत? आपण याच्या अगोदर हं. 1261 आणि 1340 सोलेबलमध्ये दिलेले आहे. हां, मल्टीप्लाय वापरल्यापासून आपण 1 महिना झाला वापरतोय ना. बरं. 1 महिन्यापासून तुम्ही आता इथं सेंद्रिय खत मल्टीप्लायरचा वापर सुरू केला. हां. बरं. तर काय काय अनुभव आलाय तुम्हाला या खत दिल्याच्या नंतर? दिल्यानंतर पहिले आपले 8 ते 9 कॅरेट निघायचे. हां, आता जवळ आपले 13-14 कॅरेट माल निघतोय. 13-14 कॅरेट माल निघतोय. हां. बरं. कलरमध्ये हिरवगारपणा जास्त हां, आणि चक्काकी जास्त आलेली आहे. हीच भेंडी आहे ना? हा, हीच भेंडी. ओके. आता तोडा तुम्ही तोडलेला आहे. हा, आता तोडलेला आहे. बरं. आणि शेंडा तुमचा दाखवा बरं. शेंडा कसं चालू आहे? शेंड्याला हां, कळी जास्त आहे. कळी जास्त आहे शेंड्याला. अशी हो. अशी अशी दिसत अशी कळी दिसत नाही शक्यतो. म्हणजे शक्यतो 3-3, नाही 4-4 4 कळ्या आहेत. कळ्या चालू आहेत. हं. आणि किती महिन्याचा प्लॉट आहे हा? हा 2 महिन्यात झालेला आहे. हं. अजून पण 1.5 महिना चालेल. आणखी 1.5 महिना हा प्लॉट. हो, गेल्या वर्षी 2च महिन्यात प्लॉट संपला होता आपला. बरं. ह्या वर्षी आपण 4 महिने नेऊ शकतो नेऊ plot. शकतो. किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ जास्त पण जाऊ शकतो तेव्हा. जाऊ कारण शकतो. मल्टीप्लाय वापरमुळं हां हां. झाडामध्ये वाण टाका. कोणता आहे हा? हे राधिका. राधिका. बरं. आणखी तुम्ही मातीमध्ये काय बदल झाला सांगितलं होतं, दाखवू माती- शकता का? हो, हां माती आपली भुसभुशीत झालेली आहे हां आणि पाणी खाली जिरण्याची क्षमता वाढलेली आहे त्याच्यामध्ये. हां. त्याच्यामुळं काय होतं, पावसाचं पाणी जरी आलं तरी पहिलं जे होतं आपलं हां, ते माती पूर्ण कडक होती का? पूर्ण कडक होते. आता ही काय दिसते एकदम माती हातात? भुसभुशीत झालेली माती मल्टीप्लायमुळे. असं आणि का? पाणी पण जिरतंय. बर. पहिले पाणी पण जिरत नव्हतं. पाणी किती दिवस जिरत नव्हतं पहिलं? पहिले 2-3 दिवस पाणी जिरत नव्हतं. आणि आता आता 2 ते 4 तासामध्ये पाणी जिरते. जिरते. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्या इथं पाणी जिरते. जिरतंय. पहिलं आपलं ते 3 दिवस पाणी जिरत नव्हतं मातीमध्ये, पाणी साचल्यावरती. पाणी साचल्यावरती आणि या जमिनीत पाणी साचतं. पाणी साचतं. पावसाचं पाणी आल्यानंतर भरपूर पाणी साचतं. हां. बरं. आता तुम्हाला रेट कसा मिळतो बाजारात? आता 43 रुपये रेट भेटतोय. 43. बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आपली भेंडीचं कसं काय भेंडी तिथे? आपली मार्केटमध्ये 1 नंबर जाते सध्या. 1 नंबर जाती. हो, व्यापारी काय म्हणतात आपली भेंडी बघून? भेंडी घेऊन चक्काकी असल्यामुळे सकाळी सकाळी व्यापारी लवकर घेऊन जातात ते. पहिलं आपली भेंडी हा. घेऊन जातात. म्हणजे एकंदरीत पाहिलं आपला तर 3-4 कॅरेटनी थोडा वाढला आपला. वाढलेला आहे. आणि खर्च पहिल्यापेक्षा ना आता नाही, खर्च कमी झालेला आहे एकदम. खर्च कमी झाला. 50% खर्च कमी होऊन गेलेला आहे. 50% खर्च कमी झाला असं तुम्हाला वाटतंय? हा, 100%. ओके. बाकीच्या शेतकऱ्यांनी याचा वापर करावा का? अवश्य केला पाहिजे. ओके, ठीक आहे. ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.